नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आपलं सहर्ष स्वागत करतो। सहकार विषयातील पहिलं प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यासतो आहोत आणि यामधील पहिल्या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण सहकाराचा अर्थ, व्याख्या आणि संकल्पना जी होती ते अभ्यासलेली आहे। आज आपण या ठिकाणी सहकाराचा जो इतिहास आहे तो थोडक्यामध्ये अभ्यासणार आहोत। हा सहकाराचा इतिहास जागतिक आणि इतरही ॲक्च्युअल जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्र या पातळीमध्ये कशा पद्धतीने विकसित होत गेला किंवा सहकारी चळवळ ही जागतिक पातळीवरती असेल, देश पातळीवरती असेल किंवा राज्य पातळीवरती असेल, कशाप्रकारे विकसित होत गेली ही आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। यामध्ये सहकार चळवळीचा जो उगम आहे तो सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंड या देशामध्ये झाला हे आपल्याला माहीत आहे, आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलं। इसवी सन 1760मध्ये जी औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांतीचा जो प्रभाव आहे तो भांडवलशाही प्रवृत्तीला वाढीस लावण्याकरिता पोषक ठरला। औद्योगिक क्रांतीमुळे भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली आणि परिणामी अधिकाधिक नफा मिळवण्याच्या भांडवलदारांच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण होऊ लागले। म्हणजे भांडवलदार आणि नफेखोरी यामुळे ग्राहक आणि कामगारांचं शोषण होऊ लागलं। कामगारांना फारच त्या ठिकाणी कमी वेतन दिलं जाऊ लागलं। शिवाय त्या कामगारांचे कामाचे जे तास होते ते देखील वाढवण्यात आले, त्यामुळे कामगारांच्या दारिद्र्यामध्ये भर पडली होती। त्याचप्रमाणे ग्राहकांचीही पिळवणूक केली जाऊ लागली। ग्राहकांनाही जास्त किमतीने मालाची विक्री केली जाऊ लागली। त्याचसोबतच ग्राहकांना भेसळयुक्त माल विकला जाऊ लागला। त्याचप्रमाणे कमी वजनमापाचा माल, त्याचबरोबर नकली मालाची देखील ग्राहकांना विक्री केली जाऊ लागली आणि या सर्वांमुळे ग्राहक आणि कामगार यांचं आर्थिक शोषण त्या ठिकाणी केलं जाऊ लागलं आणि निश्चितपणे ग्राहक कामगार हा जो वर्ग आहे हा अधिकाधिक गरीब होत गेला। आणि त्यामुळे काय झालं की जे भांडवलशाही होती, भांडवलशाही आणि नफेखोरी यांच्यामुळे भांडवलदार जे आहेत हे भांडवलदार अधिक पटीने श्रीमंत होऊ लागले आणि हे जे कामगार असतील, ग्राहक असतील, हे आर्थिक अडचणीमध्ये सापडू लागले आणि त्यामुळे याचा परिणाम असा झाला की गरीब आणि श्रीमंत या प्रकारची दरी निर्माण झाली आणि या माध्यमातून एक आर्थिक विषमता निर्माण होऊ लागली आणि यावरती काहीतरी उपाय शोधले जावेत याकरिता या सहकाराच्या माध्यमातून प्रयत्न केले जाऊ लागले। आणि भांडवलशाही समाजव्यवस्था आणि जर खरं बघितलं तर सहकार ही जी संकल्पना आहे ही दोन घटकांमुळे खरी तर उदयास आलेली आहे, की ज्यामध्ये पहिला घटक असणार आहे की भांडवली किंवा भांडवलशाही समाजव्यवस्था आणि दुसरा असणार आहे नफेखोरीची जी काही प्रवृत्ती आहे। या दोन घटकांमुळे या सहकार संकल्पनेचा उदय झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। सर रॉबर्ट ओवेन यांनी कामगारांच्या सहकारी संस्था त्या ठिकाणी स्थापन केल्या, तसेच त्यांची सहकारी तत्त्वांचा प्रत्यक्ष वापर यशस्वीपणे करून सहकाराचा पाया रचला। आणि म्हणून रॉबर्ट ओवेन यांना भारतीय आधुनिक सहकारी चळवळीचे प्रणेते म्हणून किंवा जनक म्हणून त्या ठिकाणी ओळखले गेले। इंग्लंडमधील रॉसडेल येथे 28 विणकरांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर सन 1844मध्ये रॉसडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड या संस्थेची स्थापना करून सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया अशा पद्धतीने घातला गेला। आणि याच कालखंडामध्ये जर्मनीमध्ये असेल, कॅनडा, चीन, रशिया यामध्ये देखील सहकारी चळवळ विस्तार करू लागली। जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळ सुरू झाली। कॅनडा, चीन, रशिया या देशांमध्येही शेती सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ
सुरू झाली. डेन्मार्क या देशामध्ये दुग्ध उत्पादन सहकारी संस्थांच्या स्थापनेतून सहकारी चळवळ सुरू झाली. स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था सुरू होत गेल्या. तर अशा पद्धतीने जागतिक पातळीवरती सहकारी संस्था सहकारी चळवळीच्या माध्यमातून कशाप्रकारे विस्तारात गेल्या, स्थापन होत गेल्या, हे आपण या ठिकाणी अभ्यासलं. इसवी सन 1895मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची, की जिला इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स म्हणून देखील ओळखलं जातं, ह्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची इसवी सन 1895मध्ये स्थापना झाली. आणि ही संघटना सहकारी तत्त्वांचे पालन करणाऱ्या सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते. आणि जागतिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थेचे योगदान फार महत्त्वाचे ठरलेले आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा पद्धतीने जागतिक पातळीवरती सहकारी चळवळ कशाप्रकारे विस्तारत गेली हे आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासलेलं आहे. की यामध्ये मूळ श्रेय जे आहे हे रॉबर्ट ओवेन यांना त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे, की ज्यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या आणि सहकाराची जी तत्त्व आहेत ही प्रत्यक्षामध्ये व्यवहारामध्ये कशाप्रकारे वापरावीत याचा त्यांनी प्रत्यय त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि सहकाराचा पायाही या रॉबर्ट ओवेन यांनी रोवलेला आहे. आणि म्हणूनच रॉबर्ट ओवेन यांना आधुनिक सहकारी चळवळीचे जनक मानले गेलेले आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जागतिक पातळीवरती सहकारी चळवळ कशाप्रकारे विस्तारात गेली, विकसित होत गेली हे आपण अभ्यास केला आहे. त्यानंतर आता आपण सहकाराचा इतिहास या अंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये भारतामध्ये सहकारी चळवळ कशा पद्धतीने विकसित होत गेली याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. आता भारतीय सहकारी चळवळ की जी 18व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती घडली गेली त्याच्याशी संबंधित आहे, की ज्यामध्ये औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणावरती उत्पादन घेतलं जाऊ लागलं आणि पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी केला. आणि त्यामुळे औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम व ब्रिटिशांच्या कूटनीतीमुळे भारतातील लघु व कुटीर उद्योग बंद पडले. आणि लघु व कुटीर उद्योग बंद पडल्यामुळे जे कामगार होते, जे मजूर होते, की जे लघु आणि कुटीर उद्योगांवरती अवलंबून असणारे होते, ते त्या ठिकाणी बेकार झाले. त्यांना काम राहिलेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये हे मजूर शेतीकडे वळले. आणि शेतीकडे वळल्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या देखील त्या ठिकाणी झपाट्याने वाढली. शेतीवरील अतिरिक्त भार, दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता त्या ठिकाणी उदयास आली. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा देखील त्या ठिकाणी वाढीस लागला. त्यासोबतच शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढून ते सावकारी पाशामध्ये अडकायला सुरुवात झाली. सावकारांनी शेतकऱ्यांचं शोषण करण्यास प्रारंभ झाला. शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले. तर अशा पद्धतीने औद्योगिक क्रांतीमुळे जी उत्पादन वाढ झाली, जे लघु उद्योग कुटीर उद्योग होते ते बंद पडले. आणि त्यामुळे लघु आणि कुटीर उद्योगांवरती अवलंबून असणारे जे मजूर कामगार होते ते देखील बेकार झाले. त्यांना काम राहिलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे मजूर शेतीकडे वळले. आणि शेतीकडे वळल्याने शेती आपल्याला माहीत आहे की अनिश्चित परिस्थितीमध्ये दुष्काळ असेल किंवा इतरही नैसर्गिक आपत्ती असेल यांच्यामध्ये नेहमीच भरडली जात आहे. आणि अशाही अनिश्चित परिस्थितीमध्ये शेतीवरती अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली. आणि शेतीसाठी लागणारा जे भांडवल आहे ते देखील कुठून उपलब्ध करायचं हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर त्या ठिकाणी असायचा. आणि त्यासाठी सावकार हे शेतकऱ्यांना
अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायचे आणि त्या परिस्थितीमध्ये सावकारी पाशातून शेतकऱ्यांना मुक्त करता यावं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य प्रकारे पतपुरवठा केला जावा या दृष्टिकोनातून या सरकारने उपाययोजना त्या ठिकाणी सुरू केल्या. त्यामध्ये मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1889 रोजी स्थापन झाली. म्हणजे आपल्याला जर विचारलं की भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था ही कोठे आणि कधी स्थापन झाली, तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889 स्थापन झाली. प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकारने भारतातील सहकारी चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा सन 1904 मध्ये संमत केला. भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनास नवे वळण देणारा हा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता आणि सन 1904च्या कायद्यातील त्रुटी व उणीवा दूर करण्यासाठी सन 1912 मध्ये दुसरा सहकार कायदा संमत केला गेला. आणि हा सहकार कायदा किंवा या सहकार कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली. भारतातील सहकार चळवळीची प्रगती व त्रुटी अभ्यासासाठी इसवी सन 1914 साली ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने सहकारी चळवळीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक सूचना केल्या आणि पहिल्या महायुद्धानंतर 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सरकारच्या अखत्यारीत आला आणि त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने 1925 मध्ये सहकार कायदा संमत केला. तर अशा पद्धतीने भारतामध्ये सुरुवातीला इसवी सन 1904 मध्ये सहकार कायदा त्या ठिकाणी लागू करण्यात आला. मात्र तो कायदा हा फक्त शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक जीवनास नवे वळण देणारा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता आणि या कायद्यातील ज्या काही त्रुटी होत्या, ज्या उणीवा होत्या, या भरून काढण्याकरिता किंवा या दूर करण्याकरिता सन 1912 मध्ये नवीन सहकार कायदा किंवा दुसरा सहकार कायदा त्या ठिकाणी संमत केला आणि या कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना ही सर्व क्षेत्रामध्ये होऊ लागली. म्हणजे असं जर आपण बघितलं की सहकार कायदा हा 1904 मध्ये त्या ठिकाणी संमत झाला, त्यानंतर दुसरा कायदा देखील त्या ठिकाणी संमत केला गेला 1912 मध्ये, की ज्या माध्यमातून सहकारी संस्थांची स्थापना ही सर्व क्षेत्रात होऊ लागली. ठीक आहे. 1904च्या ज्या उणीवा होत्या आपल्याला त्या माहीत आहेत की ज्यामध्ये फक्त शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या ज्या अडचणी आहेत त्या 1904च्या कायद्यामध्ये नमूद केल्या होत्या. मात्र 1914 साली देखील त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली भारतातील सहकारी चळवळीची प्रगती आणि त्रुटी शोधण्याच्या हेतूने अभ्यासण्याकरिता त्या ठिकाणी एक समिती नेमली की ज्या समितीला एडवर्ड मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलं गेलेलं होतं. आणि या समितीने भारतातील चळवळीच्या
भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक अशा सूचना त्या ठिकाणी केल्या आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धानंतर 1919मध्ये ब्रिटिश सरकारने मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा मंजूर केला आणि या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सहकारांच्या अखत्यारीत आला आणि त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने सन 1925मध्ये सहकार कायदा संमत केला. आता सहकार चळवळीची जी पुनर्रचना आहे ती करण्याकरिता ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या त्यांच्या शिफारसीनुसार भारतामध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली आणि या बँकेने शेती पुरवठा विभाग सुरू केला. यानंतरच्या काळामध्ये केंद्र सरकारने सहकाराच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थपुरवठा समिती व CRG सरैया यांच्या अध्यक्षतेखाली सहकार नियोजन समिती 1945मध्ये नियुक्त केली. बँकिंग सोयी व सुधारणांसाठी सरकारने श्री पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती 1949मध्ये नेमली. तसेच सन 1951मध्ये ग्रामीण कर्जपुरवठ्याचा अभ्यास करून शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीची डॉक्टर ED गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली आणि सन 1954मध्ये या समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. या समितीने आपल्या अहवालात असे मत नोंदविले की सहकार अयशस्वी ठरला आहे, तथापि तो यशस्वी झालाच पाहिजे या पद्धतीचं मत हे या ठिकाणी या समितीने त्या ठिकाणी दिलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने 1951 पासून पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी आणल्या आणि त्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण त्या ठिकाणी स्वीकारले. पंचवार्षिक योजनांच्या दरम्यान सहकारी चळवळीचा विकास व सहकारी चळवळीत लोकांचा सहभाग वाढविणे यावरती भर दिला गेला आणि अशा पद्धतीने अविरत सहकारी संस्थांचा आपल्या देशामध्ये हा विकास होत गेलेला आहे. तर अशा पद्धतीने जो भारतीय सहकार चळवळीचा इतिहास आहे की जो अनेक टप्प्यांनी झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. जसं की त्या ठिकाणी मुंबई प्रांतातील बडोदा या ठिकाणी भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था 5 फेब्रुवारी 1889मध्ये स्थापन झाली आणि त्यामुळे की ज्यामध्ये विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी अन्योन्य सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था त्या ठिकाणी स्थापन केली आणि सरकारी चळवळीस मूर्त स्वरूप त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त करून दिलं आणि त्यासाठीचा पहिला सहकार कायदा 1904मध्ये त्यांनी संमत केला आणि हा कायदा शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनास वळण देणारा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता आणि यामुळेच यातील ज्या त्रुटी होत्या, दोष होते किंवा उणिवा होत्या या दूर करण्यासाठी सन 1912मध्ये दुसरा सहकार कायदा त्या ठिकाणी अस्तित्वात आणला गेला, संमत केला गेला आणि या कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली. तर अशा पद्धतीने सहकारी संस्था या भारतामध्ये विस्तारल्या जाऊ लागल्या. त्यानंतर भारतातील सहकारी चळवळीच्या प्रगती आणि त्रुटी अभ्यासण्याकरिता त्या ठिकाणी एक समिती त्या ठिकाणी नेमली गेली की जी समिती एडवर्ड मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती की या सहकारी चळवळीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक सूचना या समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केल्या गेल्या होत्या. आणि पहिल्या महायुद्धानंतर 1919मध्ये ब्रिटिश सरकारने मॉन्टफोर्ट सुधारणा कायदा
मंजूर केला आणि या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सहकारांच्या अखत्यारीत आला आणि त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने सन 1925मध्ये सहकार कायदा संमत केला. तर अशा पद्धतीने भारतातील यशस्वी सहकारी चळवळीची जी वाटचाल आहे ती आपण या पद्धतीने थोडक्यात अभ्यास केला आहे. आता या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जी सहकार चळवळ आहे ती आपण अभ्यासणार आहोत की ज्यामध्ये महाराष्ट्र हे सहकार क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून राज्यभरामध्ये सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरलेले आहे की सहकारी पतपुरवठा संस्था असतील, बिगर सहकारी किंवा बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था, विपणन सहकारी संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, त्यासोबतच सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था. तर अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक, शेतकरी यांना त्या कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आला आणि निश्चितपणे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला आता जर आपण बघितलं तर सुमारे 100 वर्षाहून अधिकचा काळ त्या ठिकाणी झालेला आहे किंवा अधिकचा जो काळ आहे इतका इतिहास या सहकारी चळवळीला किंवा सहकारी संस्थांच्या विकासाला लाभलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची त्या ठिकाणी स्थापना 1923मध्ये त्या ठिकाणी झाली आणि या बँकेचे पुढे राज्य शिखर बँकेमध्ये रूपांतर होऊन ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्रामध्ये सहकारी पतपुरवठ्याबाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेल्या आहे. प्राथमिक सहकारी संस्था किंवा प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ह्या प्राथमिक स्तरावर काम करतात. त्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था काम करतात. तर राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक की जिला शिखर बँक म्हणून ओळखलं जातं ही काम करते. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पतपुरवठ्याच्या बाबतीमध्ये त्रिस्तरीय रचना त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे. आणि स्वातंत्र्यानंतर 1951मध्ये प्राध्यापक धनंजय गाडगीळ व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी स्थापन झाला आणि महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांनी सहकारी चळवळीचे एक नवे पर्व या माध्यमातून सुरू केले. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियमन व नियंत्रण केले जाऊ लागले. सन 1961मध्ये महाराष्ट्रात विविध प्रकारच्या 31,565 सहकारी संस्था होत्या आणि मार्च 2018 अखेर ही संख्या 1,98,252 इथपर्यंत पोहोचली आणि सहकारी संस्थांच्या संख्येत जसजशी वाढ झाली तसतशी सहकारी संस्थांच्या सभासद संख्येतही व भागभांडवल, कर्जे, ठेवी यामध्ये देखील झपाट्याने वाढ झालेली आहे हे आपल्याला म्हणता येईल. देशातील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने 97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011 अन्वये सहकार कायद्यात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने 14 फेब्रुवारी 2013 रोजीच्या अध्यादेशांद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सुधारणा केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही जी माहिती आहे ही आपल्याला महाराष्ट्र सहकार चळवळ या संदर्भात आपण लक्षात घेतलेले आहे की महाराष्ट्रामध्ये देखील कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कशाप्रकारे स्थापन झाल्या, त्यांनी कशाप्रकारे प्रगती केलेली आहे हे देखील आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय रचनेअंतर्गत त्या ठिकाणी पतपुरवठा संस्था स्थापन आहेत की ज्यामध्ये प्राथमिक, त्यानंतर दुय्यम किंवा राज्य पातळीवर म्हणूयात फार तर या पद्धतीने देखील पतपुरवठा संस्था कार्यरत आहेत. तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये सहकाराचा जो इतिहास आहे किंवा सहकार चळवळीचा जो जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्र पातळीवरती जो इतिहास आहे तो या ठिकाणी थोडक्यात अभ्यास केला आहे.
तर पुढील लेक्चरमध्ये आपण सहकाराची वैशिष्ट्ये जी असणार आहेत ती या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.